या ठिकाणी युती व्हावी आमची मानसिकता होती, युती झाली नाही. आमचं प्रेम विवाह तुटला. ना तुमचं भलं झालं ना ते आमचं भलं झालं. पूर्वीपासून शिवसेनेचं असलेलं गाव आहे. मी बऱ्याच दिवस या वरणगावमध्ये संघटनेची माहिती मागच्या काळापासून घेत होतो. मांडवगणे होते, संजय कोलते होते, बरेच ही जुनी मंडळी आमची आहे. त्या काळामध्ये मी ते शिवसेनेच्या कामाला यायचो, म्हणजे रावेरपर्यंत, मुक्ताईनगर पर्यंत. त्या काळामध्ये एकच जिल्हा प्रमुख होतो मी, एकटा, जवळपास 1-1.5 वर्ष. नंतर मग राजेंद्रजी गायमानकडे हा वार गेला होता. पहिले गणेशजी राणा होते, मग ढेकळेजी झाले, मग नंतर मी झालो. त्यावेळेस एकटा जिल्हा प्रमुख, म्हणजे डायरेक्ट गलंगी पासून तर रावेरपर्यंत एकच जिल्हा प्रमुख. जेव्हा माझं वय होतं 26, एकदम गोरा होतो. आता झाला 58. तर सांगायचा अर्थ असा आहे की आज वरणगावच्या इतिहासामध्ये हा पहिला एक चांगला दिवस आहे की तिथं 5 नगरसेवक आम्ही निवडून आणले आणि 6वें ऑप्शन मध्ये आले. 5 लोक काय करतात तुम्हाला माहिती आहे का? काय करतात? आता तुम्हाला समजलं नाही तो विषय समजला. तर 5 लोक काय करतात तुम्हाला माहित आहे ना? मला खात्री आहे की पुढच्या काळामध्ये वरणगाव शहरामध्ये जोही निधी लागेल तो पालकमंत्री म्हणून देण्याची जबाबदारी गुलाबराव पाटलांची राहणार आहे. आम्हाला महायुतीच्या मार्फत मी सरकारमध्ये आहे. या ठिकाणी युती व्हावी आमची मानसिकता होती, युती झाली नाही. आमचं प्रेम विवाह तुटला. ना तुमचं भलं झालं ना ते आमचं भलं झालं. मध्ये निवडून आलं म्हणजे असं झालं, म्हणजे अपक्ष माणूस निवडून आला, म्हणजे मुलगी दुसरी, कंबर दुसऱ्याचं आणि हातपाय तिसऱ्याची. अशी परिस्थिती आज शहराची निर्माण झालेली आहे. पण निवडून आल्यानंतर सगळ्यांनी एका विचाराने शहराचा विकास करायचा असतो. वरणगावच्या बातम्या नेहमी पाण्याच्या ऐकत असतो. मला आठवतं ज्यावेळेस मी पाणी पुरवठा मंत्री झालो त्यावेळेस पहिली योजना ही ज्यावेळेस माझ्याकडे आली, डीपीआर तयार होऊन त्याला मंजुरी देण्याचं काम गुलाबराव पाटलांनी त्या काळामध्ये केलं. त्यावेळेस नगरविकास मंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबच होते आणि पाणी पुरवठा मंत्री म्हणून जल जीवन मिशनच्या मार्फत जरी हा पैसा देता आला नसला, अमृतच्या टप्प्यातून पैसा दिला असला तरी डीपीआर तयार करणे, एस्टिमेट तयार करणे जल जीवन मिशन मार्फतच याचं टेंडर होते. याचं टेंडर सुद्धा या ठिकाणी आमच्या जीवन प्राधिकरणकडनं झालं, त्याची वर्क ऑर्डर पण झाली. पण अजूनही वरणगावमध्ये पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे. कोण नगराध्यक्ष आहे, कोण नगरसेवक आहे याच्यापेक्षा समाधान भाऊंनी सांगितल्याप्रमाणे राजेंद्र भाऊंनी आपलं दुःख मांडलं. ज्यांना तुम्ही आय लव्ह यू म्हटलं त्यांनी तुम्हाला आय हिट यू म्हणलं. पण काय तुम्ही भाग्यवान आहे, तुम्ही टपरीवाले, मी टपरीवाले. टपरीवाल्याचा प्रवेश टपरीवाल्याच्या हाताने होतो, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. हे बघा, प्रारब्धामध्ये, नशिबामध्ये जे लिहिलेलं आहे ते ठरलेलं आहे. आम्ही पण 84 पासून शिवसेनेचं काम करतोय. मला कधी आयुष्यात माहित नव्हतं की मी आमदार होईल, खासदार होईल, मंत्री होईल. मला काल परवा एका पत्रकाराने विचारलं की म्हणले तुमच्या मंत्रिमंडळामधला नंबर कमी होतोय. म्हणलं चांगली गोष्ट आहे. मग तुम्हाला काय वाटतं? म्हणजे ज्यांनी दिलं त्यांनी काढलं तर फरक काय पडला मला? मी 25 वर्षापासून आमदार आहे, 10 वर्षापासून मंत्री आहे.